दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आता अशोक खरातचं कनेक्शन असल्याचे आरोप करण्यात येत आहेत आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। अजित पवारांच्या मुंबईतल्या देवगिरी बंगल्याबाहेर तसंच बारामतीमधल्या बंगल्याबाहेर जादू टोण्यासंदर्भातल्या वस्तू सापडल्या होत्या। हे कृत्य भोंदू बाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या काय असा सवाल शरद पवार गटाच्या सुनील मानेंनी केलाय। यामागचा मास्टरमाइंड कोण याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरींनीही केली होती। तर मिटकरींपाठोपाठ पवार गटाच्या सुनील मानेंनाही शंका आहे। अजित पवारांच्या मुंबईतल्या देवगिरी बंगल्याबाहेर तसंच बारामतीमधल्या बंगल्याबाहेर जादू टोण्यासंदर्भातल्या वस्तू सापडल्या होत्या, त्याचं कनेक्शन कॅप्टन खरातशी असल्याचा शंका उपस्थित करण्यात येत आहेत। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। संशयाची वेगवेगळे मुद्दे एलिमेंट्स आहेत। त्यात कॅप्टन खरात त्यांच्या संदर्भातले अनेक लोक हे यात सहभागीत आहे का, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्रात जादू टोना विरोधी कायदा आपण केलेला आहे, त्या कायद्यानुसार तसाही गुन्हा यांच्यावर दाखल केला पाहिजे। ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात जी चौकशी चालू आहे त्यात या गोष्टींचाही समावेश झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। दरम्यान अजित पवारांच्या अपघात प्रकरणात कॅप्टन अशोक खरातचा संबंध असल्याचा संशय आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केलाय। अघोरी पूजा आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा संबंध नाकारता येत नाही असं मिटकर यांनी म्हटलेलं आहे। लिंबू भारणं, तिथं पूजा करणं हा जो अघोरी विद्येचा प्रकार केला गेलेला आहे त्याच्या मागं दादा नकोसे झाल्याचं काही लोकांना वाटत होतं का, आणि त्याचा मास्टर माइंड जो असेल तो या बाबाचा भक्त होता का? म्हणजे हा जो लिंग पिसाड भामटा आहे ज्याचं नाव कॅप्टन अशोक खरात आणि त्याचे मोठे मोठे भक्त आहेत ते महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत, आणि त्याचा एक फोटो मी पण ट्विट केलाय VSR व्हेंचर या विमानाच्या सोबत। म्हणजे VK सिंग सोबत सुद्धा हा त्याचा तो गुरु शिष्याचं नातं होतं का, आणि त्याच्या सांगण्यावरून मग यांनी सल्ला देऊन कुणी तो अघोरी प्रकार घडून आणला। SIT मध्ये याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, कारण बऱ्यापैकी ही अघोरी पूजा आणि दादाचा विमान अपघात याचा संबंध नाकारता येणार नाही।